नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला नाही का तेलानी रामाची गोष्ट सांगणार आहे। तुम्हाला आवडतो तेलानी रामा? माहिती आहे तुम्हाला त्याच्या कथा गोष्टी? तुला पण माहिती आहे? हो आजी, मला पण खूप आवडतो। तेलानी रामा आंध्र प्रदेशामधल्या एका छोट्याशा तेलानी नावाच्या गावामध्ये त्याचा जन्म झाला, म्हणून त्याला तेलानी रामा म्हणतात बरं का। पण त्याचं खरं नाव होतं रामकृष्ण। आणि हा रामकृष्ण तिथल्याच आंध्र प्रदेशातल्या विजयनगर गावातील तिथल्या नगरामध्ये एक कृष्णदेवराय राजा राज्य करत होते। आणि त्याच्या दरबारी हा एक तेलुगू कवी, लेखक, अष्टप्रधान म्हणजे विद्वान लोक जे 8 असतात तर त्याच्यापैकी एक आणि हास्य कवी म्हणून प्रसिद्ध होता। आणि तो चतुर, हुशार, खूप चाणाक्ष हे सगळं होतं। त्याला सगळं कळत होतं बरं का, की कोण कसं वागतंय, म्हणजे कोण बेमानीने वागतंय, कोण चांगल्या आनंदाने वागतंय, म्हणजे जे राजाचा सत्कार करतंय, जे राज्याबद्दल आनंद ज्याला आहे तो कोण आहे, चोरी कोण करतो, राजाला आणि राज्याला कोण फसवतो, हे सगळं त्याला कळायचं। आणि त्याच्यामुळे तो सगळं सांगायचा राजाला, त्याच्यामुळे राजाला तो खूप आवडायचा। आणि राजाला आवडायचा तो काय करायचं की जो गुन्हेगार असायचा ना, तर त्या गुन्हेगाराला याच्यामध्ये आपल्या राजदरबारामध्ये आणायचा आणि त्याचा गुन्हा हसत खेळत तो सादर करायचा। आणि त्याच्यामुळे तो गुन्हा असा हसत खेळत, गुन्हेगार म्हणजे काही अगदी फाशीची शिक्षा वगैरे असं नसायचं। तो गुन्हे हे करायचा आणि त्याच्यापासून गुन्हा पुन्हा करू नये असं सुद्धा तो सांगायचा। त्याच्यामुळे ते हसत खेळत असायचं, कॉमेडी असायचं, त्याच्यामुळे लोकांना पण तो खूप आवडायचा। तो राजाला सुद्धा काय करायचा की राजाचं सुद्धा काही चुकलं वगैरे तर तो राजाला सुद्धा उदाहरण देऊन त्याचं उदाहरणा सुद्धा तो समजून सांगायचा। ते कसं आजी? त्याची गोष्ट सांगते ना मी। तो खरंच एक ब्राह्मण होता, पण त्याला एक असल्यामुळे, तो ब्राह्मण असल्यामुळे त्याची शेंडी असायची आणि तो शेंडी काय करायचा, अशी शेंडी घ्यायचा आणि त्याला म्हणायचं बंधू असं म्हणायचं आणि त्याच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करायच्या, त्याच्याशी गप्पा मारायचा, असं सगळं तो करायचा। तर तो उदाहरणासह कसं सांगायचं तर ती एक गोष्ट तुला सांगते बरं का। आता विजयनगरमध्ये ना एकदा काय झालं की खूप उंदीर आले गावामध्ये, खूप उंदरांनी धुमाकूळ घातला। जसं एखाद्या वेळेस डास खूप येतात तसं उंदीर खूप आले एके वर्षी। आणि ते उंदीर काय करू लागले की घरातले सगळ्यांना खूप त्रास देऊ लागले, घरामध्ये सगळ्यांचे कपडे तोडून टाकू लागले, तोडून टाकू लागले। मग तेव्हा उपयोगाचे यायचे नाहीत, घरातले शेंगदाणे घेऊन खाऊ लागले, डबे सुद्धा उघडायचे ते शेंगदाण्यांचे, ते डबे शेंगदाणे खायचे, पोळ्या भाकरी खायच्या, मग शेतामधलं सगळं अन्नधान्य सगळं नाश करू लागले। मग लोक खूप त्रासून गेले आणि मग त्रासून ते आले राजदरबारामध्ये राजाकडे आणि म्हणाले की राजेसाहेब, महाराज आणि असं होतंय सध्या, आम्हाला या उंदरांनी खूप त्रास दिला। मग राजाने पटकन हे कंटाळलं, त्यांना माहित होतं की उंदीर कोण खातं? मांजर। ते म्हणले मग ठीक आहे, आपण काय करूया, प्रत्येकाच्या घरी एक एक मांजर देऊ। मग मांजरीला काय आवडतं? दूध। मग ते म्हणे आता दुधासाठी एक एक गाय पण देऊ आपण, एक गाय आणि एक मांजर असं प्रत्येकाच्या घरोघर देऊन टाकू म्हणे आपण। आणि तसं ठरल्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांना एक एक गाय आणि एक एक मांजर प्रत्येकाच्या घरी दिली। पण हे सगळं काही तेलानी रामकृष्णाला हे काही आवडलं नाही। तो म्हणला हा काही उपाय असू शकत नाही, हे बरोबर नाही। पण आता राजाची आज्ञा आहे ती तो पाळावी लागेल। मग त्याच्याकडे पण एक गाय आणि एक मांजर आली। मग त्यांनी काय युक्ती केली की पहिल्याच दिवशी त्या मांजरीला त्यांनी ते जे गाईचं दूध काढलेलं होतं ते गरम गरम पातेल्यामध्ये उकळवलं, असं गरम गरम गरम, आणि ते पातेलं तसं तिथे ठेवलं आणि मांजरीला बोलवलं दूध प्यायला। ते मांजरीने त्याच्यात तोंड घातलं की तिला ते पोळलं जीभ तिची अशी, आणि ती म्याव 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 करत पळाली आणि तिला ते दूध पिण्याची भीती बसली। तिला वाटलं आता दूध प्यायचं म्हणजे आपल्याला ते पोळणार। मग त्याच्यामुळे म्हणे बघा आपल्या याच्यामध्ये मराठीमध्ये, ताक सुद्धा फुंकून पितात, म्हणजे भीती जर बसली माणसाला तर असं त्या मांजरीचं झालं आणि त्याच्यानंतर तिने दूधच पिलं नाही। पण इकडे राजाला मात्र खूप स्वतःचं कौतुक वाटलं। ते म्हणले अरे वा 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 वा, किती छान मला बुद्धी सुचली आणि मी किती चांगलं काम केलं, कारण मी गावामधून फिरतोय तर मला सगळ्या मांजरी कशा लठ्ठमोठ्ठ झालेल्या दिसत आहेत
मग मग काय करायचे ते असंच एक एक दिवस एकेकाच्या घरी जाऊन बघायचे. ते सगळ्यांच्या घरातल्या मांजरी मस्त लठ्ठमुठ्ठ झालेल्या आणि उंदरं गायब झालेले दिसायचे. त्यांना वाटलं वा 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 छान छान. असं करत करत ते एके दिवशी आता रामाचा नंबर होता. तेलानी रामाकडे आले. तेलानी रामाला म्हणे तुझी मांजर कुठे आहे? मग त्यांनी मांजरीला बोलवलं इकडे असं हे करून आणि म्हणले अरे त्यांना पाहिलं की तेलानी रामाची मांजर पाहून आश्चर्यच वाटलं. अरे ही एवढी लुकडी मुकडी कशी काय झालेली आहे? सगळ्यांच्या घरातले लठ्ठमुठ्ठ आहेत आणि तुझी अशी काय? का रे रामकृष्णा तू मांजरीला दूध द्यायचं सोडून स्वतः पितोस का? असं ते त्याला म्हणाले. तो म्हणाला नाही मी मांजरीलाच देतो पण काय करावं माझी मांजर दूधच पित नाही. ते म्हणाले असं कसं होईल बघू आमच्या समोर दे बघू. ते मग त्याने आणलं वाटीमध्ये दूध आणि ते हे केलं मांजरीला बोलवलं आणि ती तिथपर्यंत आली आणि असं पाहिलं आणि पळून गेली. बघा म्हणे पितच नाही. मग म्हटलं खरं सांग तू काय केलं होतंस तिला? काहीतरी तू गोंधळ केलास त्याच्यामुळे ती दूध पित नाही. मग त्यांनी सांगितलं की असं असं मी केलं होतं म्हणून गरम दुधामध्ये ते. मग म्हटलं तू असं केलं होतंस मग तुला आता शिक्षा व्हायला पाहिजे. राजांनी काय सांगितलं तुला आता शिक्षा व्हायला पाहिजे. सैनिकांनो याला 100 फटके मारा म्हणे. मग तेलानी रामा म्हणला क्षमस्व महाराज. नम्रतेने जाऊन म्हणाला मी खरंच गुन्हा जर केलेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला 100 फटके तुम्ही नक्की मारा. पण माझी एक गोष्ट ऐकून घ्या महाराज. सगळ्या गावामध्ये खूप घरांमध्ये छोटे छोटे बालक आहेत लहान लहान मुलं आहेत म्हणे आणि सगळ्या घरांमध्ये खूप आजी आजोबा आहेत कुठे पंजोबा पंजी आहेत आणि सगळेजण आजारी आहेत. खूप जण सगळ्यांना कमजोर झालेले. कारण काय तर त्यांना दूध मिळत नाही आहे. तर त्या लहान मुलांना दूध पाहिजे असतं आजी आजोबांना दूध पाहिजे असतं मग त्यांना द्यायचं सोडून आपण मांजरीला दूध देतोय म्हणे. हे बरोबर आहे का म्हणे महाराज? अहो मांजर तर आपलं उंदीर खाऊन आपलं पोट भरू शकते पण बाकीचे लहान मुलांना आणि सगळ्या आजी आजोबांना म्हाताऱ्या लोकांना दूध कुठून मिळेल? गाईचं दूध सगळं त्या मांजरीला देऊ लागलो. तर हे काही मला पटलं नाही म्हणे. म्हणून माझं तुम्हाला विनंती आहे म्हणे की असं करू नका. मांजरीचं खाद्य आहे उंदीर तर ती उंदीर खाऊन पोट भरू शकते पण तुम्ही असं बाकीच्या. मग एकदम त्यांच्या लक्षात आलं महाराज अरे ह्याचा तर आपण कधी विचारच केला नाही म्हणे. शाबास शाबास म्हणे रामा शाबास तू चांगली युक्ती चांगली लढवलीस म्हणे. तर आजपासून आपण मांजरीना दूध द्यायचं नाही तर घरातल्या लहान मुलांना आणि म्हाताऱ्या वयस्कर लोकांनाच हे आपण दूध द्यायचं असं त्यांचं ठरलं. आणि मग सगळ्यांनी त्याला टाळ्या वाजवल्या आणि त्याचं कौतुक केलं सगळ्यांनी. आजी मी सांगू याच्यातून काय घ्यायचं? थांब ना मी तुला अजून एक गोष्ट सांगू का त्याची? अजून एक सांगते. एक गावामध्ये म्हणजे असे त्यांचे खूप किस्से आहेत बरं का. खूप कहाण्या आहेत खूप किस्से आहेत खूप असे त्यांनी म्हणजे चुटकुल्या सुद्धा म्हणजे असं हसत खेळत खूप गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याची एक अजून तुला पटेल अशी एक गोष्ट सांगते बरं का. त्याच गावातला एक सेनापती होता आणि त्या सेनापतीच्याकडे खूप दिवसानंतर बाळ झालं होतं. त्यांना मुलगा झाला होता म्हणून तो राजदरबारामध्ये आला आणि सगळ्यांना निमंत्रण केलं की माझं बाळ बघायला घरी या. मी तुम्हाला म्हणजे त्याने पार्टी ठरवली आपल्या घरी बाळ झालं म्हणून आणि मग सगळेजण या म्हणून निमंत्रण द्यायला. मग राजा तेलानी रामा बाकीचे सगळे राजदरबारातले सगळेजण त्या सेनापतीच्या घरी गेले. ते सेनापतीच्या घरी गेल्यानंतर तिथे ते बाळ पाळण्यामध्ये छोटंसं गोंडस छान बाळ आपलं झोपलेलं होतं आणि हा तिथे गेला. अरे वा किती छान बाळ आहे किती गोंडस आहे आणि हा तर म्हणे हा मुलगा त्याच्या वडिलांपेक्षा सुद्धा शूरवीर योद्धा होणार आहे म्हणे. हा खूप हुशार चतुर पण होणार आहे म्हणे. सगळेजण हसायला लागले त्याला. हे बा म्हणे याला कळालं म्हणे हा काय ज्योतिष आहेस का म्हणे तुला कसं कळालं म्हणे? हा तर अजून छोटंसं आहे म्हणे बाळ. तो म्हणला हो कळतं म्हणे त्याच्याकडे बघून की तो मोठा हुशार चतुर विद्वान होणार आहे वगैरे म्हणून. सगळेजण तो असं करून सगळेजण त्याला हसले आणि सगळेजण झाल्यानंतर कार्यक्रम आपल्या आपल्या घरी गेले. पण काही लोक राजाला मात्र पटलं होतं की तो खरंच बोलतोय म्हणून. काही लोक असे असतात की दुसऱ्याचं काही चांगलं झालेलं आवडत नाही कोणाकोणाला की नाही.
तर ते एकदा म्हणजे असे लोक होते तर ते एकदा राजांकडे गेले, महाराजांकडे, आणि म्हणाले की महाराज, हा न म्हणे उगीच फुशारक्या मारतो म्हणे फार, मला हे कळतं, मला ते कळतं, मला ते कळतं, आपण याची एकदा परीक्षा घेऊया का म्हणे. राजाला माहित होतं की कोणत्याही परीक्षेमध्ये हा तेलानीरामा पास होतो, चांगला उत्तीर्ण चांगल्या प्रकारे होतो म्हणून. तो म्हणजे ठीक आहे, करा तयारी, तुम्हाला काय परीक्षा घ्यायची आहे ते. मग थोड्या वेळामध्येच यांनी तयारी केली आणि थोड्या वेळातच तेलानीरामा राज दरबारामध्ये नेहमीप्रमाणे आले की राजा महाराज म्हणले की रामा, आज तुझी आम्ही परीक्षा घेणार, तुला न बघता सगळं कळतं ना म्हणे. तो म्हणलं हो. तर म्हणे आज आम्ही तुझी परीक्षा घेतो. ते म्हणले ठीक आहे. तर हे बघ म्हणे, वरती बघ म्हणे, इथे 2 हंडे लावलेले आहेत म्हणे. तर एका हंड्यामध्ये आम्ही सोनं ठेवलेलं आहे आणि एक हंडा रिकामा आहे म्हणे. तर तुला त्याला हात न लावता दुरून सांगायचं आहे की कोणत्या हंड्यामध्ये सोनं आहे आणि कोणता हंडा रिकामा आहे. तर त्यांनी वरती पाहिलं आणि खुदकून हसला. तो सोपं आहे म्हणे सर महाराज, हे बघा म्हणे, हा डावीकडचा जो हंडा आहे ना याच्यामध्ये सोनं आहे म्हणे, हा इकडचा जो आहे तो रिकामा आहे म्हणे. महाराज म्हणजे एकदम बरोबर आहे, पण तुला कसं कळालं, तू तर काही हात लावला नाही किंवा तू समोरही नव्हता सोनं टाकताना, तुला कसं कळालं रे रामा. तो म्हणला सोपं आहे महाराज, थोडंसं लक्ष देऊन बघा, तुमच्या सुद्धा लक्षात येईल. बघा म्हणे, ह्या हंड्यामध्ये हा हंडा ज्याच्यामध्ये सोनं आहे तर तो हंडा ओझ्यानी असा स्थिर उभा आहे म्हणे, आणि हा रिकामा आहे तर हा इकडे 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 पळतोय म्हणे वाऱ्याने. म्हणजेच काय म्हणे की याच्यात काहीच नाही म्हणून हा पळतोय म्हणे, आणि याच्यामध्ये सोनं आहे त्याच्यामुळे तो. असं म्हणलं की सगळेजण हसले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आणि पुन्हा एकदा, आणि मग ते ज्यांनी त्याच्याबद्दल कुरापत काढली होती, ज्यांना हे होत नव्हतं, ज्यांनी परीक्षा घ्यायची ठरवलेली होती, त्यांनी पण त्याच्याबद्दल टाळ्या वाजवल्या. आणि खरंच म्हणे रामा, तू खरंच हुशार आहेस म्हणे, आणि तुझं खरंच अभिनंदन म्हणे. असं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं. त्यांनी पुन्हा आपली शेंडी वर घेतली आणि म्हणला, बंधू धन्यवाद धन्यवाद, असं म्हणून तो निघून गेला. तर आता सांग, तुला काय त्याच्यामधून शिकायचं, तू म्हणली होतीस नेहमी हसत खेळत कॉमेडी करायची. बस एवढंच. अजून आणि चतुर आणि चाणाक्षपणाने सगळं करायचं. आणि विशेष अजून म्हणजे काय, तर सगळीकडे बारकाईने लक्ष असायला हवं आपलं, कुठे काय चाललंय असं जाऊन पटकन यायचं असं नाही. त्यांनी बरोबर सगळीकडे चाणाक्षपणे बघत होता की नाही, विशेष लक्ष देत होता सगळीकडे. तर असं ह्याच्या गोष्टी आपल्याला खूप नेहमी करता ऐकायला आवडतील, आहे की नाही. तर मग आपण पुढच्या भागात ही तेनालीरामाची गोष्ट ऐकू. तुम्हालाही ऐकू. तुम्हाला पण आवडेल ना ऐकायला आवडेल ना तेलानीरामाच्या अजून पुढच्या भागातल्या अजून काही काही गोष्टी. तर चला मग काय करायला पाहिजे त्याच्यासाठी, पटकन शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि ह्या आजीला कमेंट करून सांगा तुम्हाला तेलानीरामा कसा वाटला, हो ना. तर मग चला आता भेटूया पुढच्या भागामध्ये.